व्यापारी राजेश कुमार गुप्ता अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एक आरोपी शिडीतून अटक। विशेष पथक गुन्हे शाखेची कामगिरी। विशेष पथकांचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पोलीस अंमलदार भगवान जाधव, पोलीस नायक भूषण सोनवणे हे शहरात गस्त करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की म्हसरूड पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम मधील 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यास मध्य प्रदेशात घेऊन जाऊन 10 लाख रुपये खंडणी घेणाऱ्या टोळीतील गुन्हा झाल्यापासून फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्यांचा साथीदार आरोपी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देण्यात आली। माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिर्डी येथे रवाना झाले। तसेच शिर्डी मदतीने गुप्त बातमीतील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्याची माहिती मिळताच पथकाने शिर्डी पोलिसांच्या मदतीने वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नावे शिवा रवींद्र नेहरकर वय 23 वर्ष, शुभम नानासाहेब खरात वय 25 वर्ष असे सांगितले। त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता वर नमूद गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा केल्यापासून फरार झाल्याचे सांगितले। दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास कामी म्हसरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहरकर उर्फ चिपक हा असून तो गुप्ता यांच्या दुकानात कामाला होता। शिव यानेच त्याच्या मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कट रचला होता। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो, माननीय श्री प्रशांत बच्छाव सो पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सो सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्री मुक्तेश्वर लाड, पोलीस निरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार किशोर रोकडे, पोलीस नायक दत्ता चकोर, पोलीस नायक रवींद्र दिघे, पोलीस नायक भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले सर्व नेमणूक विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक यांनी केली आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।